दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे प्राचीन श्री दत्त मंदिराचे नव्या स्वरूपात पुनर्निर्माण करण्यात आल्यानंतर शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी भव्य कलशारोहण, मूर्ती स्थापना व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। नवनिर्मित मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमूर्तीचे मंगल स्नान, गीता पारायण, नामस्मरण, श्रीमूर्तीच्या गावातून सवाद्य मिरवणूक, ध्वजारोहण, मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना व श्रीमूर्ती पूजन असे धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमूर्तीची स्थापना महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, उपाध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली। यावेळी खासदार भास्करराव भगरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। हे मंदिर पिंपळगाव बसवंत वणी महामार्गावरील साक्रेश्वरी फाटा बस स्टॉप जवळ बाजार तलावा शेजारी दिंडोरी येथे स्थित आहे। मूळ मंदिराची स्थापना सरोदे परिवाराने सन 1971 मध्ये केली होती। आता नव्या वास्तुरचनेत साकारलेल्या मंदिरामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या सोहळ्यामुळे तळेगाव वणी परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतलाय। दंडोत प्रणाम। महानुभाव संप्रदायातील अतिशय मुख्य असलेले हे जे मंदिर आहे, तळेगाव वणी येथील हे दिंडोरीतील हे मंदिर आहे। अतिशय ऐतिहासिक आहे, जुनं मंदिर आहे। महानुभाव पंथाला एक ज्ञानाची परंपरा आहे, भक्तीची परंपरा आहे। या भक्ती परंपरेमध्ये जे दत्तात्रय महाराज या महानुभाव संप्रदायाला अधिकारण आहे। दत्तात्रय महाराजांच्या चरण स्पर्शाने माहूर येथील हा दत्तात्रय महाराजांचा विशेष या ठिकाणी स्थापन झालेला आहे। 1971 साली या विशेषाची या ठिकाणी स्थापना झाली। कृतयुगामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी ज्या पाषाणाला संबंध दिला, माहूर येथील तो पाषाण या ठिकाणी संबंधित आहे। त्या अनेकांची मनोकामना पूर्ण करणारा हा विशेष आहे। निवृत्ती पर्वत सरोदे, कैलाशी निवृत्ती पर्वत सरोदे आणि त्र्यंबक पर्वत सरोदे या दोन परमार्ग सेवक होते। त्यांनी या ठिकाणी धर्मसाधना, नामसाधना करून या ठिकाणी विशेषाची स्थापना केली आणि त्या विशेषापासून या ठिकाणी त्यांना प्रचिती आली। त्या प्रचितीमध्ये अनेक भक्तगण या मंदिरामध्ये, या ठिकाणी कोणी दुःखी असेल, कोणी व्याधी असेल, कोणी त्रासलेला असेल, तो या मंदिरामध्ये राहू लागला आणि राहत असताना त्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या, तो दुःखापासून मुक्त झाला आणि गेल्या अनेक दिवसापासून या मंदिराचं जीर्णोद्धार होणं, या ठिकाणी मंदिर होतं पण त्या मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं होतं। आणि मग येथीलच्या ग्रामस्थांनी अशोकभाऊ सरोदे, राजारामभाऊ सरोदे, विजयभाऊ सरोदे, अनेक या गावामध्ये घुले परिवार आहे, वाघ परिवार आहे, डावरे परिवार, संपूर्ण या पंचक्रोशीतील भक्ती जणांनी या ठिकाणी या मंदिराचं उद्घाटन केलं। आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी 5 वाजता त्या विशेषाला गंध अक्षता विधी, अभिषेक विधी संपन्न झाला आणि त्यानंतर श्रीमद भगवद्गीता पाठ पारायण आणि गावातून पंचक्रोशीतून ही जी दत्त महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीची मिरवणूक काढून या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री गुरुवर्य डोळसकर बाबाजी यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली। आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलभूषण सुकेनेकर बाबाजी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं। अर्जुन आप्पाजी सुकेनेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। अनंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री अनंतराज बाबाजी सुरेगाव यांच्या हस्ते या ठिकाणी या मंदिराचं कलशारोहण झालं आणि असा हा महत्त्वपूर्ण आनंदमय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यक्रमाचं सुंदररित्या आयोजन केलं, त्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि दंडवत प्रणाम। राजाराम निवृत्ती सरोदे, तळेगाव वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आमचं पूर्वी महंत बाबा सुकेनेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं 1971 साली। तर आज आम्ही त्याचं पुनर्रूपात कार्यक्रम केला, पूजन केलं, झेंडावंदन केलं, मूर्ती स्थापन केली, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, कर्म साधना केली, नामस्मरण जपन आदी विधी संपन्न केले। सरोदे परिवाराने गेल्या ज्या पूर्वीचं मंदिर होतं 81 साली बांधलं, त्या टायमाला आमचे जुने सुकेनकर बाबा होते, ते वारले। त्याच्यानंतर ती गादी मला मिळाली। नंतर ह्या मंडळीनं हे विचार करून नवीन मंदिर स्थापन केलं। त्या मंदिराचा आज उद्घाटन दिवस आहे। एक माननीय खासदार येऊन गेले या ठिकाणी, भगरे सर, आणि साधू संत महंत या ठिकाणी येऊन गेले। प्रवचनाचा कार्यक्रम झाला, महाप्रसादाचा कार्यक्रम, दत्तात्रय प्रभूबद्दलचं विश्लेषण करून प्रत्येक भाषणामध्ये आपले विचार मांडले त्याने। दत्तात्रय प्रभू म्हणजे चतुर्युगी अवतार आहे, 4ही युगामध्ये दत्तात्रय प्रभूचा अवतार होता। त्या माध्यमातून संपूर्ण सगळं
या ठिकाणी याची सभा आयोजित केली. त्या सभेत सगळं जवळजवळ 1000 ते 1500 प्रथम सकाळी 7:30ला देवाची पूजा अर्चा करून सवाद्य गावातून मिरवणूक करत या ठिकाणी मिरवणूक आली आणि 11:30ला सभा सुरू झाली. सभेमध्ये दत्तात्रय प्रभूच्या संपूर्ण लीळा संपूर्ण चरित्र सांगण्यात आलं आणि या भक्तमंडळी या परिसरामध्ये आपल्या या पंथाचा नव्हे साहित्याचा याचा प्रचार व्हावा. आणि श्री दत्तात्रय प्रभू एकमुखी आहे का तीनमुखी आहे याच्याबद्दल जी शंका लोकांना आहे, तर दत्तात्रय प्रभू आत्रे अनुसयाच्या उदरामध्ये जन्मलेले ते दत्तात्रय प्रभू आज एकमुखी दत्तात्रय प्रभू आहे आणि या माध्यमातून एकमुखी दत्तात्रय मंदिर हे मंदिर या मंदिराने स्थापन केलेले. आज या ठिकाणी हजारो लोक येतात आणि दत्तात्रय प्रभू अशा पद्धतीने प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करतात आणि आत्मविश्वास वाढतात. आत्मप्रतीती, गुरुप्रतीती, शास्त्र प्रतीती, परमेश्वर प्रतीती केव्हा होती का जेव्हा मनामध्ये प्रेम, भावना, श्रद्धा, ज्ञान हे सगळे या टायमाला एकत्र होईल. त्या टायमाला दत्तात्रय प्रभूने परमेश्वराची प्रार्थना ऐकायला मिळते आणि परमेश्वराचं ज्ञान मिळाल्यानंतर मनुष्य या संसाराच्या दाखाड्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. मोक्ष ज्याला म्हटलेला आहे ना, मुक्ती कोणामुळे मिळते? मुक्ती ज्याला म्हणतो का प्रेम ज्या ठिकाणी प्रेम बोलजे, भक्ती बोलजे, प्रेमातून भक्ती, भक्तीतून मुक्ती, या मुक्तीचा मार्ग आहे मानव पंथाचा एकमेव दत्तात्रय प्रभू एक मानतात सर्व लोक. परंतु तीनमुखीला जास्त का मानतात तर लोकांना त्याची भ्रम निर्माण झालेला आहे. दत्तात्रय प्रभूच्या संदर्भामध्ये तीनमुखी दत्त आणि एकमुखी दत्त. तीनमुखी दत्त ते अत्रे अनुसयाने त्यांना वरदान दिलेले आहे आणि एकमुखी म्हणजे दत्तात्रय प्रभू अनुसयाच्या उदरामध्ये त्यांनी संगे ऋषी या नावाने जन्म घेतलेला आहे. संगे ऋषी नंतर दत्तात्रय प्रभू हे ब्रह्म विष्णू महेश म्हणजे कथा आहे. आता फार मोठी ही बोलू ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातून कसं खरा परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभू आहे ना, मग ते दत्तात्रय प्रभूला लोक का मानणं? मग ती जी सर्व तिघी पत्न्यांना ब्रह्म विष्णू महेश यांच्या रावणी लक्ष्मी अग्रवर्ती यांना सांगितलं गेलं का भूतलावरती कलियुगामध्ये दत्तात्रय प्रभू तुम्ही त्या अत्रि अनुसया जी आहे, अनुसया तुमच्यापेक्षा पतिव्रता आहे आणि मग त्यांना त्याला हेवा वाटू लागला. त्या माध्यमातून ते काय करू लागले म्हणजे आमचे पती संपूर्ण सृष्टी सांभाळतात, मग हे कोण अनुसया? मग ते जरा मनामध्ये रागावले, मला इश्यू झाला त्यांना असं वाटलं का आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे या ठिकाणी. मग त्या पद्धतीने त्यांनी मग सृष्टी भूतलावर आले आणि त्या अनुसयाच्या ज्या भागाला त्या ठिकाणी तपश्चर्या करीत होते अत्रि ऋषी, त्या तिथे गुहात गेले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही 2 घास माझ्या आश्रमामधून खा आणि प्रसाद घेऊन जा. पण यांनी मग काय नेलं प्रसाद? त्यांनी सांगितलं गारा नेल्या नाही का, त्या गारांचा भात अनुसयाला सांगितलं वाडा. तिला चिंता पडली का या दगडांचा भात व्हायचा कसा? पण त्यावेळेस संगे ऋषी तिच्या उदराचा जन्म झालेला ते रांगत आले आणि आईला संकट पडलेलं. आता हे दत्तात्रय प्रभू फक्त त्या पातेल्यामध्ये गारा टाकल्या शिजलेलं आहे. दत्तात्रय प्रभू आले आणि ते झाकण उघडून बघितलं, अवलोकन केलं, त्याचा गाराचा भात झाला आणि मग अनुसयाला आनंद वाटला. हा माझा कोणीतरी वेगळा माझ्या उदरामध्ये जन्मला आहे. ते परत रांगत निघूले. पण त्यांनी परत एक आट घातली का हे ते म्हणे हे गारांचा जो भात झाला तो तू आज आम्हाला लग्न वस्त्राने वाढ म्हणे. लग्न म्हणजे व्यवस्त्राने वाढ. मग ते व्यवस्त्राने आता तिला संकट पडलं हे मी त्यांच्या पुढं कसं लग्न होऊ. परंतु दत्तात्रय प्रभूला त्या टायमाला परत त्या मातेचं हे आलं, परत रांगत आले. ते तिघांकडे नजर टाकल्यानंतर सगळं बालकं झाली आणि मग तिनं तो शिजवलेला जो भात त्यांना खाऊ घातला आणि पाळण्यामध्ये झोपू घातले. तेवढ्यामध्ये अत्रि ऋषी आले आणि म्हणलं तू कोणाला का न खाते? म्हणे तुम्ही ते संन्यासी पाठवले ना ते त्यांना मी अशा पद्धतीने माझी परीक्षा घेतली. त्यांना आधी आत्मविश्वास झाला का हा आमच्या पोटी हे संगे ऋषी हे दत्तात्रय प्रभूच्या निमित्ताने जन्माला आलेले आहे. तिथून पुढे दत्तात्रय प्रभू कार्य आणि मग महाराष्ट्रामध्ये वृद्ध याला बद्रिकाश्रम तिथून कसे आले का महाराष्ट्रामध्ये देव आणि दानव युद्ध चाललं. त्या टायमाला मग त्यांना संकट पडलं. ते आले मात्र कोणामुळं संकट दूर होईल. मग त्यांना सांगितलं दत्तात्रय प्रभू म्हणते कुठे ते बद्रिकाश्रमला आहे. मग त्या अनुसया मातेला विनंती केली माझ्या दत्तात्रय प्रभूला अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रात घेऊन चला.
व त्या टायमाला दत्तात्रय प्रभू आईबरोबर अनुसयाबरोबर महाराष्ट्रामध्ये आले आणि माहूर गाडला त्यांची त्या ठिकाणी. म्हणजे ती कथा आहे पण भरपूर मोठी आहे आता त्या दृष्टीतून. आणि म्हणून आज या सर्वोदय परिवाराने गावच्या परिसरातील भक्त मंडळीच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी भव्य असं हे मंदिर उभारले आणि मी त्यांना या प्रसन्नतेचे आशीर्वाद देतो का तुम्ही या परिसरामध्ये खूप चांगल्या भूषणामध्ये आत्तापर्यंत तुम्ही ते काम चाललेलं आहे. संस्कार आणि संस्कृती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येकाला भाषणामध्ये सांगितलंय का संस्कार अगोदर पाहिजे. त्या माध्यमातून संस्कार ही पद्धत आहे, संस्कृती ही पद्धत आहे, ही अत्यंत महत्त्वाची. या दृष्टीतून या मंदिराला चांगल्या पद्धतीने स्वरूप प्राप्त होईल अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. यांच्याकडून सर्व दृष्टीने सेवा दास्य अन्नदान पुण्य सर्व घडेल अशी मी यांना आशीर्वाद देतो आणि लांबलेले शब्द या ठिकाणी थांबवतो. सर्वांना श्री दत्तात्रय. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.